किती जणांनी मदत केली? ठीक आहे, पोलिसनी तर तिथं केली, तिथून पुढे कोणी एक डॉक्टर फॅमिलीने मदत केली, मग सगळ्या मीडियाला होतं. काय केलं? त्याला एक नोटीस दिली. बघा, एक आपल्या बीड जिल्ह्यातला धारूरचा एक प्रकार आहे, जिम्मेदारीने सांगतो की एक काहीतरी मागे झालं, 307 झाली. 307 केलेल्या मुलाला एका दुसऱ्या मुलाला, आता नावं नाही मला सांगता यायचे, गायकवाड नावाचं काहीतरी ऐकून त्यांनी नेऊन सोडलं दुसरीकडे. तर तो आता 7 महिने झाला मध्ये आहे. मग हा तर आमचा 302चा म्हणजे काय, जे आता 303 काय 103 वगैरे नवीन माणूस राहिला, हे जे हा एवढे मारेकरी, या मारेकऱ्याला 2-2 महिने लांब पळून जायला पैसे दिले जातात, गाडी दिले तर बाहेरून सपोर्ट केला जातो, आणि अशा मात्र फक्त नोटीसवर सोडणार तुम्ही. आणि जे लोक की त्यांनी आता यांची मागणी दुसरी काय होती की आणखी ह्याच्यामध्ये पोलीस स्टेशनमध्ये असेल, जेलमध्ये असेल, VIP ट्रीटमेंट मिळते. आता काल पण बघितलं की तुम्ही सर्वांनी आम्ही बघितलं की कुठलं तरी एक आम्हाला कसला आजार आहे म्हणायचं की एक माणूस सोबत द्या. आता सर्व जनरल सगळ्या कैद्याला देणार तुम्ही? म्हणजे आमचा माणूस मारताय आणि तुम्ही सरळ सरळ ही करताय. ही सुद्धा म्हणजे कुटुंबाची मागणी की ह्या सर्व लोकांना, ज्या लोकांनी 6 तारखेला घटना घडताना मध्ये जी होते, बाहेर जी काही उभी होते, बाहेर असणारी ही कंपनी आणखी ज्यांनी काही ती रगी पुरविल्या, ज्यांनी गाड्या पुरविल्या, ज्यांनी पैसे पुरविले, असे हे सगळे लोक आहेत. तर या लोकांना सुद्धा त्याच्यात सहआरोपी केलं पाहिजे. तुम्ही सहआरोपीकरण जर नसेल तर तुम्ही काढा ना. समजा त्याचा नाही दिसला, तुम्हाला तुमच्या तपासामध्ये ही दिसला नाही, तर तो काढायचा अधिकार आहे ना. असे किती प्रकरण आहेत की जी परत पुन्हा सुटलेत. तर तुम्ही आज आमचं म्हणणं आहे की ह्यांनी केलंय आणि ह्यांचा याला सपोर्ट आहे, ते सिद्ध झालंय ना. तुमच्या वाहिनीने दाखवलंय की हे जे लोक आहेत, हे लोक रगी घेताना तिथं जाताना दिसलेत का नाही? मग त्यांना का सहआरोपी करत नाहीत? गाडीत CIDला काय पिक्चरची स्टोरी त्या गाडी मालकाने सांगितली, इथंही येतो तिकडे येतो, कुणी आलं तरी बघायला राहतो, सगळ्या कॅमेऱ्यात येतो. जे आम्ही आलो त्यावेळेस स्वतः पवारसाहेब आले, त्यावेळेस स्वतः दुसरे पवारसाहेब आले, त्यावेळेस स्वतः. आणखी म्हणजे इथं काय चाललंय याच्यावर वाच ठेवायला माणूस ठेवले का आमच्यावर? म्हणजे आमच्या लोकांना भीती त्याचीच वाटते ना, की याच्यामुळेच घाबरलेले किंवा भयभीत कुटुंब आहे. आणि आपली हे पण कसं होतं की मुलगी पण त्या दिवशी बोलताना कसं तिच्या किती विचाराची ही केली पाहिजे, कौतुक केलं पाहिजे की बोलताना सुद्धा सांगते की आज हे तुम्ही 7 पकडले 8 पकडले, ह्याचा मास्टर माइंड पकडला पाहिजे. खरं आहे ना? मग हे त्या लेकराला कळतंय, तुम्हाला मला पोलिसला सरकारला कळत नाही. मग हा सुद्धा प्रकार आहे. त्याच्यामुळे या 5-7 मागण्यावर आमच्या मागण्या आहेत की आम्ही एक त्याला लेखी रायटिंगमध्ये SP ने आता मागितले. मी आता SP शी बोललो, तर त्यांना रायटिंगमध्ये आम्ही कुटुंबाच्या वतीनं, धनंजयच्या वतीनं असं देणार आहोत. आणि त्याच्यावर त्याचे पॉईंट टू पॉईंट त्यांच्याकडून त्याची चौकशी करणार आहे, त्यांच्याकडून लिहून घेणार आहे. त्यांचे झाल्याच्या नंतर आम्ही पुढचा विचार बघू. त्यांना एक 2-2:30 वाजताचा टाईम देतोय आता आम्ही. 2-2:30 वाजेपर्यंत येतील परत. मी पण 2-2:30 वाजेपर्यंत परत येणार आहे जाऊन. ते आल्याच्या नंतर 2 ते 2:30चा टाईम देऊन त्यांना बोलवतो. 2:30 वाजताचा टाइम देऊन तोपर्यंत हे पण निवेदन तयार करतील. त्याच्यानंतर आम्ही पुढे निर्णय काय घ्यायचा ती सगळ्यांची चर्चा करून बघूया. हो, तक्रार म्हणायचं म्हणजे हे बघा, आज आम्ही जी सगळं मागतोय, जे बोलतोय त्याच्याप्रमाणे कारवाई केली पाहिजे. पण SP असं म्हणणं केली की आता आम्ही लिखी देऊ. लिखी द्यायला तर काय, मी मला माझ्या पत्रावर मला तरी देतो. हे कुटुंब म्हणून कुटुंब द्याल. अहो, जे बोलतो वाहिन्यासमोर बोलतो, समोर बोलतो, जे बोलतो ते लिखी द्यायला काय? त्या लिखी पाहिजे ती तक्रार, लिखित तक्रार म्हणून ही तक्रार दिलेलीच आहे, ऑलरेडी दिली. पण त्यांनी त्याचे ग्राह्य धरत नाहीत. आता ते म्हणते SITकडे एक वेळा गेला, CIDकडे एक वेळा गेला, माझ्याकडे काय, ज्याचे त्याचं कार्यक्षेत्र वाटून घेऊन आम्हाला खेळवल्यासारखं होतं. म्हणून भयभीत कुटुंब होते, बाकी दुसरं काही नाही. जर कुटुंबाला वाटलं की नाही न्याय मिळतो, हीच जी आज ऑर्डर काढली उज्ज्वल निकमांची, तीच जर एक 15 दिवसापूर्वी काढली असती तर. बाप्पा, तोच प्रश्न आहे की सुरुवातीला रस्ता रोको करावा लागतो 2 दिवस, त्याच्यानंतर पहिला गुन्हा दाखल होतो, त्यानंतर अगदी पाण्याच्या टाकीवर चढून म्हणजे स्वतः देशमुख कुटुंबियातले सदस्य आंदोलन करतात, जलसमाधी आंदोलन गावकरी करतात. आणि प्रत्येक वेळी ज्यावेळी आंदोलन होतं त्यानंतर काहीतरी पुढची प्रक्रिया होते. या संदर्भात सुद्धा हेच करत आहे की स्वतः देशमुख कुटुंबियांना अन्नत्याग आंदोलन करावं लागतं आणि नंतर सरकारकडनं सरकारी वकिलाची नियुक्ती होते. आमचं तेच म्हणणं आहे ना की आम्ही ज्या मागण्या मागतो, आम्ही कुठली ऍड केली का मागणी? ही जी सिक्वेन्स तुम्हाला मी सांगितली, ही सिक्वेन्स पहिल्या दिवसापासून कुटुंब म्हणतंय, गाव म्हणतंय, आम्ही सगळे म्हणतोय. मग या